अरे वसुदेव, ज्यावेळेस रीत चमकते त्यावेळेस रस्ता दिसतो. रीत चमकून गेल्यानंतर अंधार, काळा कुट्ट अंधार डोळ्यासमोर. यमुना मातेचा पूर मैदान यमुना माता पूर्णही खऱ्या तुरुंग भरून राहते. अरे वसुदेवजीच्या दाढीला यमुना मातेचं जल लागतं. वसुदेवजी पातावर करतात. यमुना मातेमधनं मार्ग काढत काढत ज्यावेळेस पुढे जातात भगवान म्हणतात, अगं यमुने, अगं यमुना, ज्याच्या दाढीला तू स्पर्श केला तो तुझा सासरा माझा बाप आहे रे बाप. आणि आता मात्र यमुना माताला जागा देते. वसुदेवजी कसे बसे चालत चालत गोकुळामध्ये प्रवेश करतात. भगवान शेष नारायण मात्र भगवंताला पाऊस लागू नये म्हणून छत्र धरतात आणि वसुदेवजी हळूहळू आता लावा वसुदेवजी भगवंताला आणतात, यशोदा मातेच्या गोदीमध्ये ठेवतात. यशोदेकडे आपण नंतर देऊया. त्याच्या कानात काही टाकलं की नाही? हळू तिथे थांबा. खाली 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 लागल वर. भगवंताला आणतात, यशोदा मातेच्या गोदीमध्ये देतात. कधी देतात हे कोणालाच कळत नाही. भगवंताचा जन्म होतो. ब्रजवासियांना कसं कळतं सांगतोय आपल्याला. बघा किती गोड आहे. हे रडना चिमटा येऊ का माहिती? चिमटा भगवान जन्माला येतो कोणालाच माहिती नाही, कारण तो रडत नाही, शांत बसतो. सुनंदा नावाची नंद बाबाची बहीण ज्यावेळेस पाहते, ती कशी पाहते उद्या पाहूया. ज्यावेळेस